नमस्कार, बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची दखल, तहसीलदारांची उपोषण स्थळी भेट, बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती। बुलढाणा प्रतिनिधी। खामगाव तालुक्यातील पिंपराळा फाटा व चिखली फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंपांबाबत कथित अवैध विक्री, परवानग्या व कागदपत्रांवरील आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर एमडीपी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने अखेर गंभीर दखल घेतली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर बुलढाणा तहसील प्रशासनाने थेट उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। सकारात्मक चर्चेनंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। एमडीपीचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आमरण उपोषणाचा गुरुवारी 4था दिवस होता। दरम्यान आझाद हिंद शेतकरी संघटनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती। वाढत्या उष्णतेमुळे उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला होता। प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतल्यानंतर तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण, युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, इंतजार हुसेन, पत्रकार शेख नदीम, पत्रकार असलम भाई तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। चर्चेदरम्यान तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत सांगितले की मंगळवार किंवा बुधवारी जिल्हाधिकारी व डीएसओ यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल। त्या बैठकीत आंदोलनकर्त्यांना त्यांचे आक्षेप, प्रश्न आणि कायदेशीर मुद्दे प्रत्यक्ष मांडण्याची संधी दिली जाईल। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले। यावेळी बोलताना मोहम्मद हसन इनामदार यांनी सांगितले की माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार पिंपराळा फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंपाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचा मुद्दा समोर आला आहे। तसेच चिखली फाटा येथील पंपाच्या काही एनओसींची मुदत संपल्याचा आणि एका एनओसीतील नावासंदर्भातही आक्षेप असल्याचा दावा त्यांनी केला। गावालगत पंप असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। आमच्याकडे शासनाचा जीआर, न्यायालयीन आदेश आणि इतर कायदेशीर पुरावे आहेत। आम्ही आमच्या लीगल टीमसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व मुद्दे प्रशासनासमोर मांडणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान बैठकीनंतरही योग्य व कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे।